मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेविरोधात रायगड जिल्हा वाहतूक सेनेने आक्रमक भूमिका घेतली असून येत्या 15 ऑगस्टपर्यंत महामार्गाची दुरुस्ती न केल्यास चक्काजाम आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। गेल्या 18 वर्षापासून गणेशोत्सवाच्या आधी खड्डे बुजवण्याचा दिखावा करण्यात येतो। या महामार्गाची अवस्था अत्यंत धोकादायक बनली असून दररोज अपघात, वाहतूक कोंडी आणि प्रवाशांचा मानसिक व शारीरिक त्रास सातत्याने सुरूच आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष मोरे यांनी महाड प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर करत प्रशासनाला आंदोलनाची पूर्वसूचना देत राष्ट्रीय महामार्ग विभागाने तातडीने याची दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन अटळ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अंगीकृत संघटना महाराष्ट्र वाहतूक सेना यांच्या मार्फत आम्ही प्रांत कार्यालय येथे निवेदन दिलेलं आहे की मुंबई गोवा महामार्ग जी दुरावस्था झालेली आहे त्या संदर्भात आम्ही आंदोलन छेडणार आहोत। जर का 15 ऑगस्ट नंतर 15 ऑगस्टच्या आधी जर रस्ता व्यवस्थित झाला नाही, मुंबईकरांना किंवा कोकणवासियांना व्यवस्थित रस्त्याचा जर का लाभ घेता आला नाही किंवा जर व्यवस्थित रस्ता झाला नाही तर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्र वाहतूक सेना यांच्या मार्फत मोठं आंदोलन छेडू की रस्ता चक्का जाम करू, असं आंदोलन छेडू की भविष्यात असं आंदोलन झालं नाही। आज आपण बघतोय की त्या रस्त्या आज 17 वर्ष झालेली आहेत, रस्ता होतोय। 17 वर्षात किती जण मृत्युमुखी पडलेली आहेत, त्यांचं घरात घर कुटुंब संसार याला जबाबदार कोण आहे? हे जे सरकार आहे हे अक्षरशः तुचकामी सरकार आहे आणि या सरकारचा पण आम्ही आज निषेध करतो की कोकणवासियांना जे हाल गणपती सणानिमित्त जे भोगावं लागत आहेत त्याचा पण आम्ही सरकारचा निषेध करतो।